आणि सगळ्यात मोठी समस्या त्या आदरणीय राज्याध्यक्ष साहेब आज ऑनलाईनचा एवढा भरणा झालाय खरं म्हणजे शाळेमध्ये शासन शिकू द्यायला गेलंय ऑनलाईनचे एवढे कामं लोकांनी आपल्या बसवलंय आपण खऱ्या अर्थानं शिकून मुलांना शिकवण्यासाठी गुणांचा वाढवण्यासाठी आहोत पण ऑनलाईन मुळे आज आम्हाला शिकवता येत नाही या अन्यायकारक आणि भरमसाठ ऑनलाईनच्या कामाच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे हाही ठराव आपल्या पुढे मांडत आहे तोही जोरदार काळामध्ये आणि सर्वात नाजूक विषय 0 ते 20 पटाच्या शाळा आपल्या बंद करण्याचं घाट शासन राबवत आहे याही विरोधात मी ठराव मांडतोय कृपया या ठरावाला जोरदार टाळ्या वाजवून संमती द्यायचं आहे शेवटी वेळ झाल्यामुळे मी सर्व सभागृहाचे आभार मानताना मी एकच म्हणेन आणि आज मला सोबत मिळालेले केशव गंभीरे यांच्या सोबतीनं मी आपल्या जिल्ह्यामध्ये राज्याला जे अपेक्षित आहे कारखान्याचे अपेक्षित आहे तो संघ मी निश्चितपणे माझ्या सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकाऱ्यांना घेऊन आपल्या संघाचं बळ वाढवणार संघटना हे केलं तोही सहन करायची ताकद आमच्या दोघांमध्ये आहे शासनाच्या कुठल्याही बळ्याला घाबरणार नाही कमी पडलं तर शासनाने जे काय आम्ही आंदोलन करताना आमच्यावर समजा शेवटी कुठलं एखादं पत्र काढून आम्हाला सस्पेन्सही गंभीर घाबरणार नाही एवढंच मी बोलून मी सन्माननीय सर्व जिल्ह्यातील आलेले पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांचा आभार व्यक्त करून एकच म्हणेन तात्या ज्या माझ्या जिल्ह्याच्या नेतृत्वानं सन्माननीय अपराधी शिंदे यांनी 2 वर्षापूर्वी शब्द दिला होता तो माझा वारस विजयकुमार गुप्तेच राहील तो वारस खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये जे नेमले त्याबद्दल मला अपराधी शिंदे ज्यांनी आपला शब्द खरा केला तात्याच्या साक्षीनं आणि सन्माननीय राज्याध्यक्ष साहेबांच्या साक्षीनं आभार व्यक्त करून आणि सर्व सभागृहाचा आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संबोधतो जय शिक्षक संघ जय महाराष्ट्र धन्यवाद सर दिलेला शब्द पाळणारा नेता अपराधी शिंदे यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं